नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्ठी नवरात्र पूजा कशी करावी, घटस्थापना कशी करावी, तळी कशी भरावी, नैवेद्य काय दाखवावा याबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. हा शिवाचा भैरव अवतार मानला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना जास्त केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र असते. यास खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात. प्रतिपदा ते षष्ठी असे 6 दिवस देवासाठी अहोरात्र सनई, चौघडा, नृत्य, संगीत, भजन, गायन, कीर्तन, पोथीवाचन असे विविध मनोरंजनाचे कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सव काळामध्ये भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असते. खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे. खंडोबाच्या मूर्ती बैठा, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा म्हणजे अतिशय मोठी आणि जड तलवार आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो. विठोबाचे जसे अबीर, देवीचे कुंकू, ज्योतिबाचा गुलाल त्याप्रमाणे भंडारा हे मल्हारी मार्तंडाचे लेणे असल्याने तेथे त्याची मुक्त हस्ते उधळण होत असते. भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या उपासनेत भंडारा हा फार महत्त्वाचा असतो. आपल्या मल्हारी याचे दर्शन घेण्यासाठी आणि नवरात्र उत्सव सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी जेजुरीत भक्तगण धाव घेतात. हा खरा 6 दिवसांचा उत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमलाचा वध करून लिंगोदय रूपाने प्रकट झाले. नवरात्राचे 5 दिवस उपवास करून 6व्या दिवशी तो सोडतात. महाराष्ट्रातील पुण्याजवळ असलेले जेजुरी या गावी खंडोबाचे मुख्य देवस्थान आहे. त्यामुळे सण उत्सवाच्या काळात इथे मोठ्या संख्येने भाविक जमतात. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा करतात. येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हणत खंडोबाच्या जेजुरीत हळदीची उधळण करत, पालखीचा मान मिरवीत, सनई चौघड्यांच्या तालावर काठ्या शिखरास टेकवत, मुरळींच्या नृत्यात समरस होत उत्सवात सामील होण्याचा उत्साह निराळा असतो. या दिवशी अख्खी जेजुरी सोन्याहून पिवळी दिसते. मार्गशीर्ष महिन्याच्या 6व्या दिवशी खंडोबाचा सर्वात मोठा उत्सव असतो. त्याला चंपाषष्ठी असे म्हणतात. खरे म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या प्रारंभापासून ते चंपाषष्ठीपर्यंत 6 दिवस ही सटींची नवरात्रच असते. पहिल्या दिवशी खंडोबाची स्थापना करून विधिवत पूजा करतात आणि 6 दिवस अखंड नंदादीप लावला जातो. पहिल्या दिवसापासून दररोज एक अशा 6 दिवस फुलांच्या माळा लावतात व सकाळ संध्याकाळ मनोभावे पूजा आणि आरती करतात. खंडोबाला भरीत रोकड्याचा व कांद्याच्या पातीचा नैवेद्य दाखवतात. त्याच्यापुढे गोंधळ घालतात. त्यानंतर तबकातला नारळ खंडेरायावर ओवाळून फोडतात व त्याचा भंडारा उधळतात. सर्व भाविकांना नारळाचा प्रसाद व भंडारा देतात. त्यानंतर या येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजराने अवघी जेजुरी दुमदुमून जाते. येळकोट येळकोट जय मल्हार याचा अर्थ असा की हे खंडाराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे, ज्या योगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल. चला तर मग जाणून घेऊया या नवरात्रीचा पूजाविधी. प्रतिपदेला स्नान झाल्यानंतर घरातील पुरुषांनी देवाची नेहमीप्रमाणे पूजा करावी. पाट किंवा चौरंगावर लाल वस्त्र टाकून त्यावर 2 विड्याची पाने ठेवून त्यावर खंडोबाचा टाक ठेवावा. त्याच्याजवळ किंवा समोर ताम्हण ठेवून त्यात थोडेसे गहू ठेवावे. त्यावर भांडे ठेवून त्यात पाणी, सुपारी, पैसा टाकावा. त्यावर 5 विड्याची पाने, खोबऱ्याची वाटी, हळद लावून ठेवावी. घटाच्या डाव्या बाजूस 2 विड्याची पाने घेऊन म्हाळसा देवीच्या पित्यार्थ सुपारी ठेवावी व उजव्या बाजूस 2 विड्याची पाने घेऊन बाणूदेवीच्या पित्यार्थ सुपारी पूजन करावे. देवासमोर नंदादीप स्वच्छ करून 6 दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा. ज्या जागी हा दीप ठेवायचा त्या जागेची गंध, अक्षता, फूल वाहून पूजा करावी. अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर 5 अथवा 7 पानांची टांगती माळ अडकवावी. देवाला बेल, दवना, झेंडू व चाफ्याची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने देवाला अर्पण करावीत. नैवेद्य दाखवून आरती करावी. अशा रीतीने खंडोबाची पूजा मनोभावे करावी. 6 दिवस रोज पूजा करताना टाक न हलवता फक्त हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहावीत. मात्र इतर देवांची पूजा नेहमीप्रमाणे करावी. घरातील एकाने 6 दिवस उपवास करावा व अखंड दिवा देवासमोर लावून ठेवावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण किंवा पठण करावे. नवरात्रीच्या या दिवसात याचे श्रवण किंवा पठण फार फलदायी होते. उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला जेजुरीमध्ये श्रींना तेल स्नान घातले जाते. त्याला श्री खंडोबा आणि म्हाळसा तेलवण विधी असे म्हणतात. या दिवशी तिन्ही सांजेला आपल्या घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि 2 मुटके तयार करावे. त्यासोबत पूर्णाचे 5 दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे. शेवटच्या म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला नमस्कार करून टाक थोडासा हलवावा. नंतर देवाला नैवेद्यापूर्वी तळी भरावी.
तळी भरणे म्हणजेच एका ताम्हणात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हण येळकोट येळकोट जय मल्हार असे म्हणून 3दा उचलावे. ताम्हण उचलताना प्रत्येक वेळी भंडारा भरलेली खोबऱ्याची वाटी मोडावी. ताम्हण उचलताना घरातील सर्व लहान थोरांचा सहभाग असावा. ज्या कुटुंबात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले जातात त्या प्रत्येक कुटुंबात तळी भंडार हमखास होतोच. तळी भंडार हा कुलाचारातील प्रमुख भाग आहे. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवळासमोर तळी भंडार करण्याची देखील प्रथा आहे. काही कुटुंबात विजयादशमी म्हणजेच दसरा आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो. पुरणपोळी, वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी व इतर लिंबू, चटणी, कोशिंबीर असे सर्व नैवेद्य दाखवून दिवटी बुदलीने ओवाळून आरती करावी. त्यानंतर ती दिवटी दुधात शांत करावी. ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. देवासमोर सुगंधी धूप जाळावा. सवाष्ट ब्राह्मण जेवणास बोलवावे. त्यांना पान, विडा, दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा, घोडा आणि गाय यांनाही खाऊ घालावे. यानंतर मार्तंड भैरवाचे उत्पादन होते म्हणजेच नवरात्र उठवतात. काही घरातून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची देखील पद्धत आहे. या नवरात्रात आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी दानधर्म करावा. या नवरात्रीत अन्नदानास फार महत्त्व आहे. आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी या कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म, कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, ब्रह्मचर्याचे पालन करावे. या 9 दिवसात नख कापणे, दाढी करणे, केस कापणे अशा गोष्टी टाळाव्यात. या दिवसात काळे कपडे परिधान करू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा, आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत. खंडोबाची उपासना करणाऱ्या सर्व उपासकांनी या दिवशी आपल्या कुटुंबात देवाचा कुलाचार करून नामस्मरण, जागरण करून आनंदोत्सव साजरा करावा. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्ठी नवरात्र पूजा कशी करावी, घटस्थापना कशी करावी, तळी कशी भरावी, नैवेद्य काय दाखवावा याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.